उज्ज्वल करिअरची सुरुवात योग्य संस्थेच्या निवडीपासून होते। विदर्भातील गुणवत्तापूर्ण अभियांत्रिकी शिक्षणाचा विश्वासार्ह ठेवा प्रोफेसर राममेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च बडनेरा अमरावती। नॅक A+ नामांकन प्राप्त ऑटोनॉमस संस्था आणि 43 वर्षांची शैक्षणिक परंपरा। येथे उपलब्ध आहेत अत्याधुनिक बीटेक, एमटेक, MBA आणि MCA अभ्यासक्रम, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स, कम्प्युटर सायन्स, IT, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन यांसारख्या मागणी असलेल्या शाखा। संस्थेचा दमदार प्लेसमेंट रेकॉर्ड, 4357 प्लस कॅम्पस प्लेसमेंट्स, 32 लाख पर एनम पर्यंतचे सर्वोच्च पॅकेज आणि 4 लाख पर एनम सरासरी पॅकेज। तर 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। आजच भेट द्या प्रोफेसर राममेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च बडनेरा अमरावती। नमस्कार, आयकॉन महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे। अनिल मानकर पुनश्च राज्य कार्यकारिणीचे उपाध्यक्ष, हंगामी कार्याध्यक्ष पदाची देखील धुरा। लातूरच्या महाअधिवेशनात बिनविरोध निवड, प्रलंबित मागण्यांसाठी एकजुटीचा एल्गार। मोटार वाहन विभाग RTO कर्मचारी संघटनेच्या राज्यस्तरीय महाअधिवेशन व आमसभेमध्ये अमरावती विभागाचे विभागीय अध्यक्ष अनिल मानकर यांची राज्य कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपदी पुनश्च बिनविरोध निवड करण्यात आली। विशेष म्हणजे त्यांच्यावर हंगामी कार्याध्यक्ष पदाची अतिरिक्त जबाबदारी देखील सोपविण्यात आली आहे। त्यांच्या या निवडीने राज्यातील मोटार वाहन विभागातील कर्मचारी RTO संघटनेच्या नेतृत्वामध्ये अमरावती विभागाचा आवाज पुन्हा एकदा बुलंद झाला आहे। लातूर शहरामध्ये गेल्या 22 ऑगस्टला नुकत्याच पार पडलेल्या या राज्यस्तरीय महाअधिवेशन व आमसभेला राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस, कर्मचाऱ्यांचे हृदयस्थान विश्वास काटकर, मोटार वाहन विभाग RTO कर्मचारी संघटनेचे मावळते अध्यक्ष प्रकाश पाटील, सरचिटणीस सुरेंद्र सरतापे यांच्यासह राज्यातील विविध पदाधिकारी व संघटनात्मक नेते उपस्थित होते। राज्यभरातून मोठ्या संख्येने कर्मचारी या अधिवेशनाला उपस्थित राहिले। महाअधिवेशनादरम्यान झालेल्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या निवडीमध्ये अनिल मानकर यांच्या कार्याची दखल घेत त्यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध फेरनिवड करण्यात आली। त्याचबरोबर संघटनेची महत्त्वाची हंगामी कार्याध्यक्ष पदाची धुरा देखील त्यांच्याकडे सोपविण्यात आली। निवडीची घोषणा होताच उपस्थित कर्मचाऱ्यांनी जल्लोष करीत घोषणाबाजी करून अनिल मानकर बाप्पू यांचे अभिनंदन केले। मागण्या कागदावर नाही, प्रत्यक्षात लागू झाल्याच पाहिजेत अशी स्पष्ट व परखड भूमिका व्यक्त करण्यासह निवडीनंतर बोलताना अनिल मानकर यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर आक्रमक भूमिका स्पष्ट केली। कर्मचाऱ्यांच्या मागण्या वर्षानुवर्ष प्रलंबित ठेवून चालणार नाही। आपल्या न्याय मागण्यांसाठी संपूर्ण राज्यातील कर्मचाऱ्यांनी पक्ष, गट, तट आणि वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने उभं राहिलं पाहिजे। मागण्या केवळ मान्य करण्याचं आश्वासन नको, तर त्या प्रत्यक्षात लागू झाल्या पाहिजेत असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला। ते पुढे म्हणाले, संघटित ताकद हीच कर्मचाऱ्यांची खरी ताकद आहे। आपल्या हक्कांसाठी आता राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येनं एकत्र यावं। न्याय मागण्यांसाठी आवश्यक त्या सर्व सनदशीर मार्गाने संघर्ष करण्याची संघटनेची भूमिका कायम राहील। मानकर यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आगामी काळामध्ये मोटार वाहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांना पुन्हा एकदा राज्यस्तरावर धार मिळण्याची चिन्हे दिसत असून त्यांच्या पुनर्निवडीकडे कर्मचारी वर्गाचं लक्ष लागलंय।